नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश गुरुपडे। विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे काय महत्त्वाचे प्रश्न असणार ते आपण पटकन क्लिअर करूयात। तत्पूर्वी मी एक सकाळी पेपर वाचन करत होतो, त्याच्यामध्ये एवढ्या चांगल्या ज्या काय न्यूज आहेत त्या आजच्या दिवशी आलेल्या आहेत आणि त्या न्यूजवरती निश्चितच आपल्याला परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न असणार आहे। तर प्रश्नाची क्वालिटी एकदा बघून घ्या मित्रांनो। बघा काय म्हटलंय, देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा ड्रोन कमाल किती तास उड्डाण करू शकतो असं म्हटलंय आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, 27 तास आहे मित्रांनो। आता इथे क्लिअर करा काय म्हटलंय, सौर ऊर्जेवर चालणारा जो काय उड्डाण करणारा जो काय ड्रोन आहे, अशा प्रकारचा ड्रोन भारतामध्ये आत्तापर्यंत एकदाही तयार करण्यात आला नव्हता आणि आत्ता तो तयार करण्यात येणार आहे। आणि त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने काय केलेलं आहे तर याच्यामध्ये भूमिका महत्त्वाची बजावलेली, हा ड्रोन कुणाकडून मागवण्यात येत आहे, संरक्षण मंत्रालय, हे लक्षात राहू द्या। आणि संरक्षण मंत्रालय हे जे आहे किंवा संरक्षण मंत्री भारताचे कोण आहेत हे मला एकदा कमेंट करून सांगा। आणि भारताचे संरक्षण मंत्री हे कुठे गेले होते, बंगळुरू या ठिकाणी गेले होते, बंगळुरू या ठिकाणी गेले आणि तिथे एका स्टार्टअपला हे ड्रोन खरेदी करण्यासाठी 168 कोटीचं जे काय थोडक्यात रक्कम आहे ती या ठिकाणी मंजूर करण्यात आली, 168 कोटी लक्षात घ्या। आणि हे जे ड्रोन आहे हे ड्रोन आकाशामध्ये उडणार आहे आणि सीमावर्ती भागामध्ये आपण त्याला सेटअप करणार आहोत, संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचं असणार आहे। ओके, आणि सीमावर्ती भागात सेटअप केलं जाणार आहे तर जमिनीच्या भागापासून ते किती वरती असणार आहे, किती अंतर असणार आहे तर ते 20 किलोमीटर असणार आहे मित्रांनो। किती किलोमीटर असणार आहे, 20 किलोमीटर असणार आहे। आणि किती तास उडू शकणार आहे तर 27 तास ते काय होऊ शकणार आहे, उडू शकणार आहे वरती। म्हणून या सर्व ज्या काही गोष्टी आहेत या अपडेट आहेत, खूप जबरदस्त मुद्दा आहे। हा जो मुद्दा आहे हा कालच्या पण न्यूज पेपरला होता आणि आजही तो आलेला आहे, म्हणून याला चांगल्या पद्धतीने करून ठेवा। हा एक तुमचा महत्त्वाचा प्रश्न असेल। बघा आता, जगातील सर्वात उंचावरील हरित हायड्रोजन मायक्रोग्रिड प्रकल्प जो आहे हा प्रकल्प कुठे कार्यान्वित झाला आहे किंवा सुरू झालेला आहे। आता हा प्रकल्प भारताच्या संरक्षण दलाने सुरू केलेला आहे, हे एकदा क्लिअर करून ठेवा। आणि लक्षात घ्या, या ठिकाणी नेमकं कुणी चालू केलंय माहिती आहे का, सुरू करणारं किंवा मग अंमलात आणणारं कोण आहे तर NTPC आहे। बघा कोण आहे, NTPCच्या माध्यमातून चालू झालेला आहे। NTPC म्हणजे काय तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आपण त्याला म्हणतो, ही संस्था आहे। आणि ही जी संस्था आहे ही थर्मलमध्ये काम करते आणि हिच्या माध्यमातून काय केलं जाणार आहे तर हरित जी काय ऊर्जा आहे तिच्या माध्यमातून आपल्याला हायड्रोजन कसा तयार करता येईल, एक स्वच्छ जी काय हवा आहे ती कशी देता येईल, सीमावर्ती भागातील जे काय शेजारचे जे ग्रामीण भागातला परिसर आहे, एरिया आहे, त्या लोकांसाठी हे अवेलेबल करून दिलं जात आहे। आणि हे कुठे रे बाबा तर लडाखमधील चुशूल या गावामध्ये। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे गाव आहे हे गाव 14,500 किलोमीटर वरती असलेलं हे जे गाव आहे, सॉरी किलोमीटर नाही बरं, मीटर, किलोमीटर म्हणले खूप जास्त होईल, तर 14,500 मीटर अंतरावरती हे गाव आहे, एवढ्या उंचावरती गाव आहे ते। आणि तिथे अशा प्रकारचं जे काय प्रकल्प आहे हा प्रकल्प राबवण्यात येत आहे, म्हणून हेही लक्षात राहू द्या। आता आपण पुढे जाऊयात। बघा, 58व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी, कोणत्या स्पर्धेसाठी, राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा कर्णधार म्हणून कोणाची नुकतीच काय केलेली नियुक्ती करण्यात आलेली, त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव विद्यार्थी मित्रांनो निहार दुबळे असं आहे। आणि महिला गटाचा कर्णधार कोण आहे हे पण तुम्हाला विचारलं जाईल, महिला गटाची कर्णधार कोण आहे तर तिचं उत्तर आहे रितिका राठोड, हे उत्तर आहे।
क्लिअर राहू द्या, हे पण आपल्याला परीक्षेला विचारलं जाईल. पुढे जाऊया. बघा, सागरी जलतरण स्पर्धा आहे, सागरी जलतरण स्पर्धा. आणि मग सागरी जलतरण स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासाठी ब्रॉन्झ पदक मिळवणारी खेळाडू कोण ठरलेली आहे ते सांगायचं आहे. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, दीक्षा यादव या आहेत, यांनी ब्रॉन्झ पदक महाराष्ट्रासाठी मिळवलेलं आहे. ओके. आणि कबड्डीमध्येही त्यांचं चांगल्या पद्धतीने काम आहे, कबड्डी मध्येही ते चांगली जी काय भूमिका ते बजावत आहेत. आणि फुटबॉल देखील खेळतात ते, हे पण लक्षात राहू द्या. ओके, आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, दलित जीवनातील संघर्ष आणि ग्रामीण सामाजिक वास्तव मांडणारी रतनलाल सोनाग्रा यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती आहे, तर त्या कादंबरीचं नाव आहे तडा. तडा या कादंबरीतून ग्रामीण आणि दलित समाजातील जे काय जीवन आहे या जीवनाचं वर्णन या कादंबरीतून त्यांनी केलेलं आहे. आणि ही जी झोम कादंबरी मित्रांनो, या झोम कादंबरीतून कशाचं वर्णन आहे, तर ग्रामीण भागाचं फक्त वर्णन आहे, ग्रामीण भागाचं वर्णन आहे. आणि त्यानंतर आक्रोशमधून कशाचं वर्णन आहे, तर ग्रामीण भागातला किंवा मानवी आयुष्याचा जो काय संघर्ष आहे तो संघर्ष या ठिकाणी काय केलेला आहे, त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि एक कबीरवाणी काय आहे, तर कबीरवाणी त्यांचा कविता संग्रह आहे. तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल की कविता संग्रह कबीरवाणी हा कुणाचा आहे, तर तुम्हाला कुणाचा लिहायचा आहे, तर रतनलाल सोनाग्रा यांचा लिहायचा आहे. हे मूळचे कुठले आहेत, तर हे मूळचे राजस्थान या राज्याचे आहेत, लक्षात राहू द्या, राजस्थान या राज्याचे आहेत, राजस्थान या राज्याचे. आणि यांचा जन्म कुठे झालेला आहे, तर यांचा जन्म हा अहिल्यानगर या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, अहिल्यानगर महाराष्ट्रात. आणि ठीक आहे, महाराष्ट्रात यांचा जन्म झालेला आहे. आणि त्यानंतर पुढे यांची ही कर्मभूमी कुणाला समजतात, कर्मभूमी, तर कर्मभूमी यांची ही पुणे राहिलेली. आणि यांचं जे काही निधन आहे हे पुण्यालाच झालेलं आहे, विमाननगर म्हणून पुण्याचं ठिकाण आहे आणि तिथे यांचं निवासस्थान आहे. आणि त्या ठिकाणी काय त्यांचं निधन झालं, दीर्घ आजाराने ते ग्रसित होते काही दिवसापासूनच. आणि आता येरवडा स्मशानभूमीमध्ये त्यांचं जे काय हे आहे अंत्यसंस्कार जे काय आहेत ते त्या ठिकाणी होणार आहेत. अशा पद्धतीने यांचं निधन झालेलं आहे बरं का, आत्ताच ते मी सांगत आहे. आणि निधन झालंय ते 87 वर्षाचे होते, हे पण लक्षात राहू द्या. ओके, आता आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, प्राचार्य रा रंग बोराडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती किंवा केली होती, तर 100% उत्तर लक्षात आलं असेल तुम्हाला, रतनलाल सोनाग्रा यांनी त्या पदाची धुरा पुढे कंटिन्यू केली. आणि जर्मनीचे चान्सलर बघा झाल्यानंतर फ्रेडरिक मर्ज, आता हे जे फ्रेडरिक मर्ज आहेत हे जर्मनीचे काय झालेले आहेत, चान्सलर झालेले आहेत. आणि यांनी आशियातील कोणत्या देशाला सर्वप्रथम भेट दिली, तर ह्याचं उत्तर भारतच आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे आजच भारतामध्ये येत आहेत. ओके, आजच्या तारखेला सोमवारीच, बरोबर आहे की नाही. 2 दिवसाचा दौरा आहे. किती दिवसाचा दौरा आहे, 2 दिवस दौऱ्यावर येत आहेत, सोमवार आणि मंगळवार. लक्षात ठेवा, सोमवार आणि मंगळवार या दिवशी काय होत आहेत, एकत्र म्हणजे हे होत आहेत, काय म्हणू त्याला, की या दौऱ्यावर आलेले आहेत. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी कशावर चर्चा होणार आहे, ही चर्चा आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. नरेंद्र मोदी आणि इथे हे जे फ्रेडरिक मर्ज आहेत यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. आणि ही जी चर्चा आहे ही अहमदाबाद या ठिकाणीच होणार आहे, जे गुजरातमधलं एक ठिकाण आहे, माहिती आहे सर्वांना. आणि मग ह्याच्यावर द्विभाषिक, लक्षात घ्या, कशावर चर्चा होणार आहे, द्विपक्षीय म्हणजे 2 राष्ट्रांमधील द्विपक्षीय व्यापार व गुंतवणूक या संदर्भात चर्चा होणार आहे. आणि त्याचबरोबर संरक्षण
या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. आणि अमेरिकेने आपल्यावरती 50% काय लावलेला आहे, टेरिफ लावलेला आहे. टेरिफ लावलाय यासाठी डोनाल्ड ट्रम्पने टेरिफ लावलाय की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही रशियाकडून ऑइल खरेदी करू नका. तुम्ही जर रशियाकडून ऑइल खरेदी केलं तर रशियाला एक आर्थिक पाठबळ मिळत आहे आणि रशिया हा युक्रेनच्या युद्धामध्ये तो पैसा वापरत आहे, असं डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणतोय की मला जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची म्हणून मी अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. तर ठीक आहे, घेऊ द्या, हरकत नाही, काहीतरी राजकारणाचा भाग करायचा. तर आता 70 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाणार आहे, तर ते कोणतं ओळखलं जाणार आहे, तर हे सुरत ओळखलं जाणार आहे, लक्षात राहू द्या. ओके. आणि हे कुठलं शहर आहे, तर हे गुजरातचं शहर आहे मित्रांनो. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपला. त्यानंतर परत पुढे बघा, अर्जुन पुरस्कार हा जो आहे, हा पुरस्कार किंवा या पुरस्काराचे विजेते जिन्सन जॉन्सन यांनी 7 जानेवारी 2026 रोजी निवृत्ती जाहीर केली. आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित होते, तर ते धावणे किंवा धावपट्टू होते किंवा धावणे या खेळाशी ते काय होते, संबंधित होते. आणि एक शेवटचा प्रश्न बघू, बिहारमधील कोणत्या वन्यजीव अभयारण्याला बिहारचे दुसरे व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बिहारमधलं हे दुसरं काय होणार आहे, तर वन्यजीव अभयारण्य असणार आहे कैमूर नावाचं. आणि मग महाराष्ट्र